राधे राधे जय एकविरा. तर मी एक डिश आता बनवते राजस्थानला जाऊन तिथं पण खाल्ली नाही मी, काही वेळच भेटला नाही खायला. मग आता मी घरीच बनवायला घेतली डाळ बाटी. आणि त्याच्यासाठी मी डाळ उकडत ठेवली. डाळ पण त्यात थोडीशी तुरीची डाळ आहे, उडदाची पण आहे आणि ती हिरवी मुगाची डाळ ती पण आहे, सगळे असे मिक्स आहे. आणि मग इकडं मी सुरुवात केली, डाळ उकडून आधी घेतली, त्यात तूपने हे टाकलेला मसाला, कांदा वगैरे कापून घेतला, मिरची हिरव्या मिरच्या तिखट अशा जरा तिखटच पाहिजे थोडी ना. आणि त्यात आधी सगळं तुपातच असतं ना ते त्यांचं. मग मी तुपच टाकलेला, कांदा टॅमॅटो लसूण विसून सगळा मिरच्या हळद मसाला वगैरे टाकले आणि डाळ टाकून घेतली. त्याच्यात मस्त अशी मिक्स वगैरे केली, कोथिंबीर वगैरे टाकली आणि त्यानंतर बाटी बनवायला घेतली. त्यात गव्हाचं पीठ, थोडा रवा, तूप, मीठ, थोडा सोडा टाकला आणि ओवा पण टाकला, असा बारीक हे करून हाताने क्रश करून जरा. आणि मग पीठ असं मळायला घेतला. पीठ असं थोडा एकदम म्हणजे सॉफ्ट नाही केला, थोडा कडकच असा ठेवलेला आणि थोडा वेळ ठेवला पिठाला झाकण देऊन. त्यानंतर मग बाटी बनवायला घेतल्या. मस्त अशा गोल गोल दास्ताने बनवल्या. इकडे यांना सांगितलं कोलचा तोडा बरं, गॅलरीत पण भरपूर धुरला झाला, नुसता पसारा करून ठेवला मी. आणि माझं असं आहे ना, मला जर काही पाहिजे असेल ना, मेहनत झाली तरी चालेल पण ती गोष्ट करायची असं आहे. मग काय नाही झाले, जरासे असे जळले पण. आणि मलाच खायचे होते, आता काय बोलू, कोणाचा काही तेवढा हे नव्हता, मलाच खायचे होते. मग मस्त त्यांना तुपामध्ये असं डिप केलं. आणि त्याच्यानंतर हे हॉटेलला पण भेटतात आणि एअर फ्राय पण आहे घरात, पण त्याच्यात नाही मी बनवले. मला ते असे कोळशांमध्ये ओरिजिनल असं म्हणजे त्याच्यातच पाहिजे होते. मग काय घेतले त्यानंच बनवायला. नंतर काय त्यात चुराविरा केला आणि लिंबू कांदा वगैरे मस्त त्यात पिळला. आणि खरं सांगू खूप भारी झालेलं, टेस्टी लागत होते. पण असं तुपाचा खाल्ला पाहिजे तेलापेक्षा, म्हणजे तुपाचं किंवा चुलीवरचं असं चांगलं. आता बिल्डिंगमध्ये काय एवढा कुठं असते, तरी आपण करायचा प्रयत्न करतो. चला राधे राधे.